जो हक ताला के पर्दे में रहता, वो कादिल मुतलक के साए में। जो हक ताला के पर्दे में रहता, वो कादिल मुतलक के साए में सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा। जो हक ताला के पर्दे में रहता, वो कादे मुतलक के साए में। रात की है बात न दिन के वो तीर, छू भी न पाए तुझको वो है करीब। रात की है बात न दिन के वो तीर, छू भी न पाए तुझको वो है करीब। हर आफतों से छुड़ाने वाला, मुश्किल में साथ निभाने वाला, हर आफतों से छुड़ाने वाला, मुश्किल में साथ निभाने वाला। वो कायम रहेगा, वो कायम रहेगा, वो कायम रहेगा, वो कायम रहेगा। जो हक ताला के पर्दे में रहता, सैयद के फंदे से वो महलिक वबा से छुड़ाएगा वो। सैयद के पंखों से वो महलिक वबा से छुड़ाएगा वो। पंखों में अपने छुपाने वाला, हाथों से अपने बचाने वाला, पंखों में अपने छुपाने वाला, हर आफतों से छुड़ाने वाला। तेरे संग रहेगा, तेरे संग रहेगा, तेरे संग रहेगा, तेरे संग रहेगा। जो हक ताला के पर्दे में रहता, वो कादिर मुतलक के साए में हुकूमत करेगा, हुकूमत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा। राहों में तेरी हिफाजत करे, ठेस न लगने देगा पाँव को तेरे। राहों में तेरी हिफाजत करे, ठेस न लगने देगा पाँव को तेरे। फरिश्ते तेरी सब राहों में तुझे आगे पीछे से घेरे रहेंगे। फरिश्ते तेरी सब राहों में तुझे आगे पीछे से घेरे रहेंगे। ऐसा वो करेगा, ऐसा वो करेगा, ऐसा वो करेगा, ऐसा वो करेगा। जो हक ताला के पर्दे में रहता, जो कादिर मुतलक के साए में सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा। दिल जो लगाया तूने खुदा से, तुझको बचाए हर एक वबा से। दिल जो लगाया तूने खुदा से, तुझको बचाए हर एक वबा से। उस यीशु नाम को जब भी पुकारो, प्रभु यीशु नाम को जब भी पुकारो, तुम्हारी सुनेगा, तुम्हारी सुनेगा। तुमको छुड़ा के इज्जत वो देगा, मुश्किल घड़ी में संग रहेगा, हर एक घटी को पूरा करेगा। हाथ पकड़ के संग चलेगा, मुरादे तुम्हारी वो पूरी करेगा। उम्र दराज तुमको करेगा, उम्र दराज
तुमको करेगा। जो हक ताला के पर्दे में रहता, जो कादिर मुतलक के साए में, जो हक ताला के पर्दे में रहता, वो कादिर मुतलक के साए में सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा। जो हक ताला के पर्दे में रहता, जो कादिर मुतलक के साए में सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा, सुकूनत करेगा। मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। ए दुनिया वालों, तुम किसके लिए पागल हो, दीवाने हो? पर मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। तुम कर रहे हो कुछ पाने की बातें, मैं कर रहा हूँ उड़ जाने की बातें। तुम कर रहे हो कुछ पाने की बातें, मैं कर रहा हूँ उड़ जाने की बातें। अपने ही लोगों में हूँ, अपने ही लोगों में हूँ, फिर भी मैं बेगाना हूँ। ए दुनिया वालों, तुम किसके लिए पागल हो, दीवाने हो? मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। एक दिन बना था मेरे खातिर वो पागल, तब ही मिला था मेरी कश्ती को साहिल। एक दिन बना था मेरे खातिर वो पागल, तब ही मिला था मेरी कश्ती को साहिल। मैं उसके पाँव में, मैं उसके पाँव में छोटा सा नजराना हूँ। मैं उसके पाँव में, मैं उसके पाँव में छोटा सा नजराना हूँ। ए दुनिया वालों, तुम किसके लिए पागल हो, दीवाने हो? मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ। मैं तो मसीह के लिए पागल हूँ, दीवाना हूँ, पागल हूँ, दीवाना हूँ, पागल हूँ, दीवाना हूँ। थैंक यू। सहाय्य कर, मदत कर, तुझी कृपा पुरव आणि तुझ्या नामाचं गौरव करून घे. ही सर्व प्रार्थना तू ऐकलीस म्हणून धन्यवाद देते. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. प्रभू, आज पवित्र शास्त्रातून बोलत असताना माझी ओळख सांगण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. मी वेरोनिका शमुवेल मस्के. 2 वर्षापूर्वी बाळकसाहेब प्रभूमध्ये झोपी गेले आहेत आणि मला 2 मुलं आहेत, शालोम आणि शलोमित. शालोम कलकत्ता सेमिनरीमध्ये बीडी करत आहे आणि शलोमित विल्सन कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत आहे आणि मी स्वतः कस्तुरबा आरोग्य केंद्रामध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. परंतु प्रभूचा विश्वास जो बाळगलेला आहे, त्या विश्वासाने पुढे चालत असताना देवाने आजची जी संधी दिली आहे
त्या संधीबद्दल मी सिस्टरांचे आणि आपल्या सर्व मंडळीचे आभार मानते, प्रियजनांचे आभार मानते. संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी एक गीत गाते. तद्वचन देवा भावी ज्ञान ठेवा, दीप भक्ता दावी, सत्य मार्ग दावी, आम्ही ते शिकावे शुद्ध ज्ञानी वावे, राहाया आकाशी, प्रभो तुझ्या पाशी. आजचा जो 3 शास्त्रपाठ वाचला, जुना करारातून उत्पत्ती याचा 16वा अध्याय आणि 1 ते 8 वचने. दुसरा शास्त्रपाठ वाचला, प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचने आणि मत्तय याचं जे शुभवर्तमान वाचलं 6वा अध्याय 22 ते 24 वचने. या वचनामधून आपण वाचत असताना, पाहत असताना एका शब्दाकडे तुमचं लक्ष गेलं का? हॅलो, पाहणे. शास्त्र पाठ पाहणे. वाचत असताना हो, ह्या सर्व शास्त्रपाठामध्ये पाहणे हा शब्द आहे. आणि मी प्रभूला धन्यवाद देते की काल सिस्टरांनी माझ्या संगती बोलत असताना त्यांना मी जो संदर्भ आणि शब्द सांगितला, तर त्याप्रमाणे त्यांनी देवाचं पाहणं या हेडिंग विषयी सांगितलं. परंतु आजचं थीम आहे पाहणे. पाहणे म्हणजे डोळा हा शरीराचा दिवा आहे. पाहण्याचं काम कोण करतं? पाहणे हा डोळ्याचं काम आहे. आपलं शरीर हे पाहत असतं आणि तो पूर्ण शरीर अनेक गोष्टी पाहत असताना हा डोळा त्याचं कार्य करत असतो. आणि जर हा डोळा आपला निर्दोष असला तर आपलं संपूर्ण शरीर हे प्रकाशमय असतं. परंतु जर आपला डोळाच सदोष असला तर आपलं संपूर्ण शरीर हे सदोष राहील. आणि जर आपण अंधारात चाललो तर आमचं जीवनही अंधकारमय होईल. परंतु परमेश्वर हा आमचा प्रकाश आहे, आमचा उजेड आहे आणि तो आमच्याकडे पाहत असतो. त्याचे नेत्र नीतिमानाकडे पाहत असतात, त्याची दृष्टी आपल्याकडे पाहत असते. आणि परमेश्वराचं पाहणं हे कसं आहे? पाहणे या शब्दावर बोलत असताना सर्वात प्रथम पवित्र शास्त्रामध्ये हा परमेश्वराने पाहिलेला आहे. आणि ते कोणी मला सांगू शकाल काय की परमेश्वराने काय पाहिलं? सर्वात प्रथम उत्पत्तीमध्ये देवाने पाहिलं आणि ते त्याला कसं वाटलं? उत्तम आहे, छान आहे. ज्यावेळेस छान आहे, निर्मिती केली. उत्तम आहे, चांगलं आहे. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. असे काय केलं देवाने? पाहिलं. आणि त्याने केलेल्या निर्मितीचे देवाला काय वाटला? आनंद वाटला. आणि असा हा आमचा पाहणारा देव याची साक्ष कोणत्या बहिणीने बरं सांगितली आपल्याला? आता शास्त्रपाठ वाचला आपण. हगार. पवित्र शास्त्रातील एक जी हगार. स्त्री जी दासी आहे तिचा हगार. काही एक दोष नाही. ती अब्राम आणि सारा देवाचे जे अभिषिक्त, देवाचे जे लोक, देवाने जे त्यांना निवडून घेतलं, त्याला अभिवचन देऊन त्याला अब्राहमाला सुरुवात केलेली आहे प्रवास करण्यासाठी. आणि त्याला अभिवचन दिलेलं आहे की मी तुझ्या पोटी तुझं संतान देईल. आणि हा विश्वासाने ते चाललेले असताना साराने अब्राहमाला आपली दासी पत्नी म्हणून दिली.
आणि ही दासी अब्राहमाची पत्नी म्हणून झालेली असताना तिला दिवस गेलेले आहेत आणि ती गरोदर असताना सारा तिची जाच करत आहे, कारण सारा ही वांज आहे आणि वांज असल्यामुळं माझ्या दासीला आता पुत्र संतान प्राप्त होईल हे पाहून तिला खिन्नता वाटत आहे. आणि हे सर्व काही करत असताना तिच्या दासी असताना सुद्धा दासीवर प्रेम करून आपल्या पतीच्या सानिध्यात तिला जाऊ दिलं. परंतु जेव्हा हा आशीर्वाद हागारायला मिळाला तेव्हा सारा तिचा द्वेष करू लागली, तिचा छळ करू लागली. आणि हा छळ आणि तिचा द्वेष पाहून हागार हिला सहनशक्तीच्या पलीकडे झालेल्या असताना ती ह्या जाचाला कंटाळून ते अब्राहमाचं घर, हागार सारेचं घर सोडून रानात जात आहे. आणि या रानामध्ये ती जात असताना अतिशय दुःखी आहे, कष्टी आहे की माझा काय दोष होता, मी काय केलेलं आहे आणि मला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे आणि माझं राहण्याचं ठिकाण सोडून मला भटकावं लागत आहे. आणि ह्या रानात असताना सर्व समर्थ देवाचं दूत तिला भेटलेलं आहे. तिच्या मनातली इच्छा, तिच्या मनातला आक्रोश, तिच्या मनातलं रडणं त्याने पाहिलेलं आहे आणि त्याने तिला सांगितलेलं आहे की तुझ्या पोटी जो अरे मुलगा बंद होईल करतो ते बंद तो होत नाही, थांब ना त्याचं जरा. नाव इश्माईल ठेव आणि तो मोठा होणार आहे. त्याचीही सुद्धा मतलब जरा मी थांबू मोठं तर राष्ट्र तुम्ही तयार प्रश्न करणार आहे आणि विचारायला तुला नको करू आशीर्वाद प्राप्त दे. होणार आहे. आणि हे सर्व तिने पाहिलेलं असताना परमेश्वराने मला पाहिलेलं आहे, परमेश्वराचा हात मजवर आहे, परमेश्वराची दृष्टी मजवर आहे, त्याची कृपा दृष्टी मजवर आहे. आणि परमेश्वराच्या दूताने तिला जे काही सांगितलं की पुन्हा एक वार अब्राम आणि सारेकडे जाऊन तिच्या हाताखाली लीन आणि नम्रपणे होऊन हे शोषित राहा. आणि खरोखर ही दासी असताना हिच्या दासीपणामध्ये ती तिचं जे काही शोषितपणा होता ते शोषितपणाने सहन करून ती पुन्हा एक वार परमेश्वराच्या दूताचं ऐकून आपल्या मालकाकडे गेलेली आहे. परंतु जाण्या अगोदर तिने एक आश्वासन, एक आशीर्वाद आणि एक गोष्ट पाहिलेली आहे, आशीर्वाद मिळून घेतलेला आहे. आणि तिने स्वतः जे अनुभवलेलं आहे त्या देवाला तिने एक नाव दिलेलं आहे आणि ते म्हणजे आता एल रोही, मला पाहणारा देव. खरोखर आमचा देव आम्हाला आमच्या दास्यत्वामध्ये, आमच्या क्लेशामध्ये, आमच्या कष्टामध्ये, आमच्या दुःखामध्ये आमचा पाहणारा देव आहे आणि त्यातून आम्हाला सावरणारा देव आहे आणि तो आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहत नाही. हे एक उत्तम उदाहरण आहे की खरोखर आमचा देव पाहणारा आहे, त्याचं पाहणं हे उत्तम आणि चांगलं आहे. याचप्रमाणे आपण पुढे जात असताना पाहतो की मोशेला परमेश्वराने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना कनान देशाकडे जाण्याचं पुढारपण मोशेला दिलेलं होतं. आणि मोशेला पुढारपण देत असताना मिस्रातून सहजासहजी त्याला फारोच्या दास्यातून निघता येत नव्हतं आणि म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर काही पीडा टाकण्यात आल्या होत्या. आणि त्याचमध्ये एक पिढाई होते आणि सर्पाची, की सर्पदंश होऊन सर्व मरत होते. तेव्हा मोशेला परमेश्वराने सांगितलं की एक पितळी सर्प तू उंच कर आणि तो सर्प उंच केल्याने ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं ते बचावले गेले. की पाहणं हे किती महत्वाचं आहे. आम्ही कुणाकडे पाहतो? आम्ही सर्व समर्थ त्याच्या अद्भुत कृतीकडे आणि त्याच्या कृत्यांकडे आम्ही पाहावं, म्हणजे आमचा जीव वाचल्याशिवाय राहत नाही. आणि हाच मोशे जेव्हा हे पुढारपण करत असताना, त्याच्या समक्षतेत राहत असताना परमेश्वराला प्रश्न करत आहे की तू जर माझ्या बरोबर आहेस आणि तुझी सहभागिता माझ्या बरोबर आहे तर तू मला काहीतरी दाखव. आणि तुझं नाव तर मला माहित आहे आणि माझं नाव तुला ठाऊक आहे, परंतु मी लोकांना काय सांगू आणि तू माझ्या बरोबर आहे हे कसं काय मी समजू? तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणत आहे की मला तुझं मुख दाखव. आणि मला तुझं मुख दाखव म्हणत असताना
परमेश्वर त्याच्यावर प्रेम करत आहे. खरोखर मोशेने खूप काळ परमेश्वराबरोबर घालवलेला होता आणि खूप वेळ घालवल्यामुळं मी तुझा आवाज ऐकत आहे, मी तुझी वाणी ऐकत आहे, मला तुझी समक्षता भेटत आहे, पण तू कोण आहे हे मला माहित नाही आणि मला तू दिसत नाही, तर मला तुझं मुख पाहू दे. परंतु परमेश्वर त्याला सांगत आहे की मला तुला माझं मुख दाखवता येणार नाही, कारण माझं जर मुख तू पाहिलंस तू भस्म होशील. आणि परमेश्वराची कदापि इच्छा नाही की त्याच्या लेकरांनी भस्म व्हावं. आणि त्याचा हट्ट पाहून मोशेला परमेश्वराने एका कपारीत ठेवलं आणि तो त्याच्या पाठमोरा त्याच्यावरून गेलेला आहे आणि मोशेने फक्त त्याचं प्रकाश असा पाहिलेला आहे. आणि खरोखर हाच प्रकाश त्याने आत्मसात बाळगून ते प्रकाशाची किरण घेऊन त्याने मिस्रात प्रवास केला आणि आपल्या लोकांना कनान देशापर्यंत नेण्याचं धाडस आणि धैर्य त्याच्यामध्ये देवाने त्याला दिलेलं आहे, आपल्याला पाहावयास मिळतं. परमेश्वर हा अंतःकरण पाहणारा देव आहे, परंतु मनुष्य बाह्य स्वरूप पाहत असतो. आणि हे बाह्य स्वरूप पाहत असताना आपल्याला चांगलं आठवतं की इस्रायल लोकांचा पहिला राजा शाऊल याला निवडण्यात आलं होतं, परंतु त्याच्या काही असंतोषजनक कारणाने परमेश्वराने दुसरा राजा निर्माण करण्याची इच्छा बाळगली आणि ही इच्छा त्याने शमूएलाला सांगितलं की तू जाऊन राज्यपदासाठी काही लोकांची नियुक्ती कर. आणि अशा प्रकारे तो बेथलमध्ये शमूएल आलेला आहे आणि इशायाच्या घरी पोहोचलेला आहे. आणि इशायाच्या घरी पोहोचलेला असताना इशायाला सांगत आहे की तुझे मुलं कुठे आहेत आणि त्यांना माझ्याकडे घेऊन ये. आणि खरोखर इशायाने सुद्धा त्याच्या लेकरांना एकेकाला त्याच्या पुढून चालावयास लाविलं. या ठिकाणी पण आपण पाहतो की अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त आहे काय? आणि ईशाचं जे मुलं आहेत त्या प्रत्येकाला पाहत असताना परमेश्वराने त्यांना नापसंत केलेला आहे, कारण परमेश्वर हा मानवासारखं पाहत नाही, तर मानव बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर अंतःकरण तोलून पाहतो. परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. परमेश्वर आमचं उठणं बसणं बारकाईने पाहतो आणि न्याहाळतो. आणि अशा प्रकारे राजाची नियुक्ती होत असताना जे ईशाचे पुत्र त्याच्या समोरून गेलेले आहेत ते त्याला पसंत पडलेले नाही. पण अजून एक मुलगा आहे का असं म्हणून दाविदाची वाट पाहून त्या सुंदर तरुण लेकराचा अभिषेक केला आणि तो तिथून पुढे राजा झालेला आहे. आपण पाहतो की त्याचं अंतःकरण त्याचं सर्व काही परमेश्वराला पसंत पडलेला होता. आणि दाविदाविषयी परमेश्वर म्हणतो, माझ्या पसंतीस उतरलेला आणि मला मनापासून आवडलेला असा हा दावीद आहे. परंतु ह्याच दाविदाने पुढे जाऊन आपण पाहतो ह्याच डोळ्याने पाहून पातक केलेला आहे. तो आपल्या महालाच्या गच्चीवर असत असताना बतशेबा हे आंघोळ करत असताना त्याने तिला पाहिलेलं आहे आणि त्याच्या मनात व्यभिचाराचं पातक आलेलं आहे. आणि हे पातक त्याच्या दृष्टीने झालेलं आहे. एक वासना त्याच्या डोळ्यात आली आणि त्यामुळे त्यांनी पाप केलेला आहे आणि हे पातक त्याच्या डोळ्याने पाहिल्यामुळे झालेला आहे. परंतु या पातकाचा पश्चाताप पस्तावा करून तो पुन्हा एक वार म्हणत आहे, पुन्हा स्तोत्रात आपण म्हणत आहे तोच दावीद की मी परमेश्वराकडे एक वरदान मागितलेलं आहे की त्याचं मनोहर रूप पाहत राहीन आणि आयुष्यभर माझी वस्ती त्याच्या मंदिरात व्हावी. ही केवढी मोठी प्रार्थना दाविदाने केलेली आहे की आयुष्यभर परमेश्वराचं मुख पाहावं आणि त्याच्या मंदिरात राहावं आणि त्याच्या सानिध्यात राहावं. खरोखर देवबाप आपल्या लेकरांना पाहतो आणि आपण हे काही गोष्टी पाहतो आणि ज्या आमच्या दृष्टीने ज्या वाईट आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सर्वसमर्थ देव पुन्हा एक वार
आम्हाला अशुद्धतेतून शुद्धतेकडे नेतो आणि त्याच्या स्तवनामध्ये, त्याच्या अंगणामध्ये तो आम्हाला बसवतो आणि त्याचं गौरव आणि त्याचं इच्छा आणि त्याची सेवा करण्याची संधी देतो. असंच आपण पाहतो की उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेला यशायाने पाहिलेला आहे आणि मंदिर हे सोग्याने वापून गेलेलं होतं आणि सराफीम त्याला धन्यवाद म्हणत होते आणि त्याचप्रमाणे सर्वत्र पवित्र पवित्र असं म्हणत असताना त्याने परमेश्वराचं तेज आणि परमेश्वराचं मुख पाहिलेलं आहे आणि मग यशाया म्हणतो की आता मी परमेश्वराचं मुख पाहिलेलं आहे आणि म्हणून मी तर खास मरेल आणि तो भूमीवर उपडा पडून त्याला नमन करत आहे. परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा दूत त्याला येऊन त्याच्या ओठाला स्पर्श करत आहे आणि त्याला जो म्हणतो यशाया, मी अशुद्ध ओठाचा आहे, मी अशुद्ध शरीराचा, अशुद्ध मनाचा आहे, परंतु मी तर परमेश्वराला पाहिलं. परंतु परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श केला आणि त्याला शुद्ध आणि पवित्र केलं. खरोखर प्रभू परमेश्वराकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्ही अशुद्ध असलो तरी शुद्ध होण्याची ताकद तो देतो आणि खरोखर प्रभू आम्हाला त्याच्या रक्ताने शुद्ध आणि पवित्र करतो आणि रक्ताने खंडून घेतो आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस आम्हाला त्याच्याकडे पाहणे गरजेचं आहे. कारण मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता यापासून मला सहाय्य प्राप्त होतं. खरोखर आम्ही आध्यात्मिक जीवन जगत असताना आमचे नेत्र परमेश्वराकडे लागले पाहिजे आणि अहोरात्र आम्ही त्याच्या स्तवनात राहिलं पाहिजे. यानंतर आपण पाहतो की हे पाहणं करत असताना या ठिकाणी प्रेषित याचं 3रा अध्याय आणि 1 ते 10 वचन पाहत असताना पेत्र आणि योहान हे मंदिराकडे जात असताना एक लंगडा भिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि ते पाहणं कसं आहे, ते त्याला निरखून पाहत आहे, ते त्याला निरखून पाहत आहे आणि तो म्हणत आहे, पेत्र आणि योहान याच्याकडे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र आणि योहान याने त्यांच्याकडे निरखून पाहिले. हा जो शब्द आहे निरखून पाहणे, न्याहाळणे आणि समजून घेणे, त्यांनी त्याची गरज ही समजून घेतली, पाहिली आणि त्या कोणत्या अपेक्षाने तो आमच्याकडे पाहत आहे हे त्यांना कळलं आणि तेव्हा त्याच्यापासून काही एक मिळेल या अपेक्षाने त्यानेही त्यांच्याकडे लक्ष लावलं आणि खरोखर लंगड्या भिकाऱ्याने सुद्धा हे मला काहीतरी देतील या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग पेत्र आणि योहान त्या लंगड्या भिकाऱ्याला म्हणत आहोत की माझ्याकडे सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. आणि त्याच्याकडे काय होतं आणि तो म्हणू लागला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला सांगतो, उठ आणि चालू लाग. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, एका लंगड्या भिकाऱ्याने पेत्र आणि योहानाकडे पाहिलं आणि ते सुद्धा निरखून पाहिलं आणि त्यांनी त्यांच्याकडे निरखून पाहिलं तेव्हा त्याच्यामधला ख्रिस्त त्याने जाणला आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याकडे सोनं रूप काही नाही, पण मी जे आहे ते तुला देतो. आणि जे येशूचं नाव, जे येशूची ताकद, येशूचं सामर्थ्य, येशूचा विश्वास त्यांनी त्या लंगड्या भिकाऱ्याला दिला आणि त्याच नंतर काय झालं की त्याचा उजवा हात धरून त्याला उठवलं. तेव्हा त्याच्या पायात तात्काळ बळ आलं आणि तो उडी मारून चालत राहिला आणि तो चालत उड्या मारीत देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला आणि त्या ठिकाणी तो स्तुती स्तवन करू लागला आणि मंदिरात स्तुती स्तवन करत असताना अनेक लोकांनी त्याच्याकडे पाहिलं. हालेलुया, हालेलुया. अनेक लोकांनी त्याच्याकडे पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले
तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. हालेलुया. प्रियानो, जेव्हा आम्ही खरोखर एकमेकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पाहतो, ओळखतो आणि जाणतो, तर तुम्हाला आणि मला देवाचा आशीर्वाद, आत्मिक बळ, आत्मिक ताकद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि हीच जी सहभागिता तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, ती सहभागितामुळे आम्ही जे अनेक ठिकाणी देवाचं कार्य करतो, तेव्हा देवाचं अद्भुत कृत्यांचं मनन केलं जातं आणि आपल्याकडून देव गौरवला जातो. आणि म्हणूनच परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही राहणं हे गरजेचं आहे. पुढच्या वेळेस आपण पाहतो की प्रेषितांचे कृत्याचा 9वा अध्यायामध्ये शाऊल हा दिमस्काच्या वाटेवरून चालत असताना ज्या ख्रिस्ताच्या नावाचा तो छळ करत होता आणि सर्व प्रकारचे त्याला अधिकार आणि ताकद मिळालेला असताना तो अचानक आपल्या घोड्यावरून पडलेला आहे. आणि पडलेला असताना तो आंधळा झालेला आहे. आणि आंधळा झाला असताना त्याला वाणी ऐकायला मिळत आहे की शाऊला, शाऊला, तू माझा छळ का करत आहे? आणि तेव्हा शाऊल त्या वाणीला उद्देशून म्हणत आहे की तू कोण आहेस? तू कोण आहेस? कारण त्याचे नेत्र आता बंद आहेत, त्याच्या नेत्राने ते त्याला दिसत नाही, पण कानाने तो ऐकत आहे ती वाणी. आणि त्या वाणीला तो उद्देशून म्हणत आहे की तू कोण आहेस? आणि त्या वाणीने त्याला सांगितलं की ज्या ख्रिस्ताचा, ज्या येशूचा, ज्या लोकांचा तू छळ करत आहे तो मीच आहे. आणि अशा प्रकारे तो दृष्टीहीन झाला. तेव्हा त्याच्या बरोबर जे लोक होते त्यांनी त्याला एका ठिकाणी नेलेला आहे. आणि तो 3 दिवस आणि 3 रात्र त्याला दिसलं नाही आणि तो आंधळा झाला होता. आणि तो 3 दिवस आणि 3 रात्र हा आंधळा असताना त्याने काही अन्न पाणी ग्रहण केलेलं नव्हतं. तर जी वाणी मला ऐकायला आली होती ती काय आहे आणि कोण आहे त्याच्याविषयी तो मनन करत राहिला, प्रार्थना करत राहिला. आणि ह्या प्रार्थनेचं उत्तर हे होतं की दिमिश्काच्या हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता, त्याला प्रभूने दृष्टांतात सांगितले की तू या ठिकाणी जा, नीट नावाच्या रस्त्याने यहुद्याच्या घरी तास्कर शाऊल नावाचा मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की दिमिश्कामध्ये शाऊल आंधळा आहे आणि 3 दिवस 3 रात्र तो काही न खाता पिता प्रार्थना करत आहे की हे काय आहे. आणि याचं मनन करत असताना त्याच ठिकाणी तास्कर यहुद्याच्या घरी शाऊल नावाचा माणूस आहे असा हनन्याला दृष्टांतात सांगण्यात आलं. आणि हा दृष्टांत त्याने पाहिल्यावर हनन्या त्याला म्हणत आहे की हे प्रभू, तू मला कुणाकडे पाठवतो? तो तर सर्वांचा नाश करत आहे, घात करत आहे, मारून टाकत आहे, आणि अशा मनुष्याकडे तू मला पाठवत आहे का? परंतु परमेश्वराने त्याला सांगितलं की कारण पहा तो प्रार्थना करीत आहे आणि त्याला पुन्हा दिसावे म्हणून तो प्रार्थना करत आहे. आणि जेव्हा तू त्याच्याकडे जाशील आणि त्याच्यासाठी प्रार्थना करशील तेव्हा त्याला दिसेल, कारण तो माझं मानाचं पात्र होणार आहे विदेशांकरिता. आणि अनेक ठिकाणी त्याचं माझं नाव आणि माझं अद्भुत कृत्य आणि माझं गौरव करण्यासाठी मी त्याला निवडत आहे. आणि माझ्या नावामुळे त्याने कितीही दुःख सहन केलं तरी तो माझं गौरव करण्याचं सोडणार नाही, असं तो माझं मानाचं पात्र मी त्याला तयार करणार आहे. आणि म्हणून तू जा आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर. आणि खरोखर हनन्या त्याच्याकडे गेला. हनन्या त्या ठिकाणी गेला आणि शाऊल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने तुला दर्शन दिले आणि ज्या प्रभूने पुन्हा तुला दृष्टी यावी, तुला दिसावे म्हणून मला दृष्टांतात सांगितलं, तो मी तुझ्याकडे येऊन तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे की तुला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने
तुला दृष्टी यावे. आणि हनन्याने पवित्र आत्म्याच्या परिपूर्ण होऊन त्याच्या डोळ्यासाठी हालेलुया प्रार्थना केली. आणि त्या क्षणी शाऊलाच्या डोळ्यावरून खपल्यासारख्या काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला आणि मग त्याने अन्न ग्रहण केलं. पण त्यानंतर त्याला जे आध्यात्मिक नेत्र लाभले. हालेलुया. शाऊल हा ज्या ठिकाणी होता, ज्या प्रकारे होता, तेव्हा त्याला आध्यात्मिक नेत्र नव्हते. शारीरिक नेत्राने तो पाहत होता आणि शारीरिक नेत्रानेच ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. परंतु त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखं काही पडल्यावर त्याला जे आध्यात्मिक नेत्र आले, त्या नेत्राने त्याने संपूर्ण जगाला ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. आणि तो पाऊल किती वेळा त्याला सर्व प्रकारच्या त्रासातून, संकटातून, कष्टातून, व्याधीतून जाऊ लागलं, तरी तो मागे फिरला नाही. तर खरोखर त्या आध्यात्मिक नेत्राने त्याचं गौरव करत अनेक लोकांना हालेलुया आत्मिक ज्ञान देत तो सुवार्ता सांगत फिरला आणि देवाचं त्याने गौरव केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी आपण पाहतो की अशा प्रकारे परमेश्वराचं पाहणं आणि मनुष्याचं पाहणं असतंय. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त हा 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला आहे आणि त्याने कालवरीवर आपलं रक्त सांडून आम्हाला खंडित करून त्याचं नाव देऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ठेवलेलं आहे. आणि आपण ज्या ज्या संप्रदायाप्रमाणे जिथे कुठे या नावात आम्ही जगत आहोत आणि जगत असताना आता आगमन समय पुढच्या आठवड्यापासून येणार आहे, किंबहुना आम्ही त्या आठवड्यात आलेलोच आहोत की राजाचं जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तयार होत आहोत आणि आम्ही ती तयारी करत आहोत. पण प्रियांनो, आता आमचा देव बाळ म्हणून जन्माला आलेला नाही आणि जन्माला येणार नाही, तर तो जे 2000 वर्षापूर्वी तो क्रुसावर प्राण देऊन आपल्यासाठी जो मेला, स्वर्गात गेला आणि पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे, त्या राजाची आम्ही वाट पाहत आहोत. तो राजा कसा येईल, केव्हा येईल हे आम्हा कुणालाही ठाऊक नाही. परंतु एक विश्वास आणि एक आशा आणि एक आश्वासन आहे. आणि प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्यायामध्ये असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर खेचला गेला आणि मेघाने त्याला दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे पाहून निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही काय पाहत आहात? आकाशाकडे काय पाहत उभे राहिला? हा जो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच तो येणार आहे. हालेलुया. प्रियांनो, आज आमचा प्रभू येशू ख्रिस्त जसा स्वर्गात गेलेला आहे आणि येणार आहे, हा विश्वास बाळगून आम्ही जगत आहोत. आणि जगत असताना त्याचं येणं हे लवकर झालेलं आहे आणि खरोखर तो राजा न्याय करावयास येणार आहे आणि त्याचं येणं हे फार अद्भुत आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मी येईल तेव्हा काय घटना घडतील, की आकाशात चिन्ह, उत्पात आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी वादळ, भूकंप, वारा, पाऊस आणि अनेक चिन्ह तुमच्या दृष्टीपथास पडतील. आणि हे पाहून, ही काळाची चिन्ह पाहून तुम्ही तत्पर राहा, सुधारा, जागृत राहा. कारण मनुष्याच्या पुत्राचं येणं कधी होईल, कसं होईल हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही. म्हणून त्याने जागृततेचा इशारा दिलेला आहे आणि जागृत राहण्यासाठी त्याने पुन्हा एक वार डोळ्याचा वापर करायला सांगितलेला आहे की तुम्ही ह्या साऱ्या गोष्टी आपल्या नेत्रांनी पाहावं, त्याचा अभ्यास करावा आणि म्हणावं की होय, आमच्या देवाचं येणं, आमच्या राज्याचं येणं लवकर झालेलं आहे. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवावरून मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. हालेलुया.
आमचा देव हा आम्हाला घेण्यासाठी लवकर येत आहे आणि तुम्ही आणि मी जागृत राहणं गरजेचं आहे. प्रगटीकरण याच्या 22व्या अध्यायामध्ये 12 वचनात लिहिलेलं आहे, पहा मी लवकर येत आहे. प्रियांनो, तुमचे आणि माझे नेत्र परमेश्वराकडे लागलेले आहेत का? तुमचं आणि माझं नेत्र परमेश्वर येण्याची वाट पाहत आहे का? आणि हीच वाट पाहत असताना आम्ही आमचं तारण साधून तर घ्यायचंच आहे, परंतु हे जे तारण, हे जी सुवार्ता आणि हे जे काही विश्वास आम्ही बाळगत आहोत, हालेलुया, ते प्रकाशाच्या पुत्रचे आम्ही आहोत हा विश्वास बाळगून आम्ही आमचा प्रकाश इतरांसमोर असं पाडावा की आमचे सत्कर्म पाहून त्याच्या नामाचं गौरव व्हावं, त्याला उंचावलं जावं आणि अनेकाने त्याच्या राज्याच्या वाढीसाठी एकत्र व्हावं आणि तो जेव्हा येईल तेव्हा त्याच्या संगती आम्ही जावं. आणि योग हाच विश्वास बाळगतो की अन्यांचे नाही तर माझेच नेत्र त्याला पाहतील. होय प्रियांनो, हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणारा देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्ट व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक याच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. आणि पुन्हा तो म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचारण करीत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो. पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो. कारण पहा मी लवकर येत आहे. आम्ही आपली दृष्टी पर्वताकडे लावूया, कारण त्याचं येणं कधी होईल हे ठाऊक नाही. म्हणून वेळी अवेळी आम्ही त्याच्या वचनात, त्याच्या स्तुती स्तवनामध्ये, त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या संगतीमध्ये सहभागीत असावे ही देवाची इच्छा आहे. यासाठी की तो जो येईल तेव्हा जेव्हा तो आम्हाला पाहिल, हालेलुया, त्याचा प्रकाश आमच्यामध्ये राहील आणि इथून पुढे कधीही आमचे मुख लज्जेने कालवणार नाही. आपण प्रार्थना करू. सामर्थ्याने आणि कृपेने भरलेल्या देव बाप्पा, पुन्हा एक वार तुझ्या गौरवासाठी तुला धन्यवाद देते की तू माझा मुखाचा वापर करून घेतला आणि खरोखर तू आमचे आध्यात्मिक नेत्र उघड. तुझे रहस्य आणि तुझे या जगामध्ये जे उत्पाद घडत आहे हे पाहून आम्ही तुझ्या राज्याची घोषणा करावी, तुझी सुवार्ता कळावी आणि खरोखर आम्ही तत्पर असावं. हा तत्परतेचा आत्मा तो आम्हाला दे, संजीवनाचा आत्मा तो आम्हाला दे. आणि खरोखर माझे जिवंत देव बापा, आमच्या आध्यात्मिक नेत्र उघड आणि आम्हाला तुझं हालेलुया सौंदर्य, तुझं मुख, तुझं तेज, हालेलुया हालेलुया पाहण्याचा अनुभव येऊ दे. ही सर्व प्रार्थना तू ऐकलीस म्हणून धन्यवाद देते. धन्यवाद देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून ऐक पित्या. आमेन. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या रोजची भाकरचं आणि आणि जसे जसे आमच्या आम्ही असे तो आमचे ऋणी आणि आणि तर आम्हास तर वाटापासून कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. तुझीच आहे. आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचा अनुग्रह, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता, आज हाऊस ऑफ दुबई मधले जितके आज देवाचं वचन ऐकत आहे, देवाची सेविका अनन्य पाळगीनबाई त्यांच्या कुटुंबाबरोबर, आम्हा प्रत्येकाबरोबर, आमचे विजू दादा, शिलाताई आणि सर्व प्रियजनांबरोबर आता यापुढे सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन.